हॅलो, स्मॉल बोर सिंगल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरचे निर्देश आणि स्पीड कंट्रोलसाठी सर्किट तयार करणे या सत्रामध्ये तुमचे स्वागत आहे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही 3 पोर्ट 2 वे वॉल्वचा वापर करून सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची व साहित्याची यादी करू शकाल. सर्किटचे कार्य तपासण्यासाठी ट्रेनर बोर्डवर सर्किट असेंबल कसे करावे याची माहिती मिळवू शकाल आणि सेटिंगच्या दरम्यान ट्यूब लाईन्स कशा जोडाव्यात हेही दाखवू शकाल. चला, आता आपण 3 पोर्ट 2 वे वॉल्वचा वापर करून सिंगल ॲक्टिंग सिलेंडर कसा वापरायचा त्यासाठी लागणारी साधने व साहित्य पाहूया. यामध्ये ट्रेनर बोर्ड, न्यूमॅटिक स्रोत म्हणजे कंप्रेसर, PU ट्यूब, FRL युनिट, 3 पोर्ट 2 वे वॉल्व तसेच सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा समावेश होतो. 3 पोर्ट 2 वे वॉल्वचा वापर करून सिंगल ॲक्टिंग सिलेंडर वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ट्रेनर बोर्डवर काही घटक लावावे लागतील. उदाहरणार्थ न्यूमॅटिक स्रोत, सिंगल ॲक्टिंग सिलेंडर, 3 पोर्ट 2 वे वॉल्व आणि FRL तेथे लावून ठेवा. इथे दाखवलेल्या घटकांवर ISO 1219 हे चिन्ह आहे का याकडे लक्ष द्या. इथे 3 पोर्ट 2 वे वॉल्वचा वापर करून सिंगल ॲक्टिंग सिलेंडर वापरण्यासाठी सर्किट डायग्राम दिला आहे. जेव्हा कंप्रेसर ऑन केला जातो तेव्हा कंप्रेस केलेली हवा इनपुट पोर्ट 1 साठी उपलब्ध होते. जेव्हा पुश बटन दाबले जाते तेव्हा वॉल्वच्या हालचालीमुळे हवेची दिशा बदलते. पिस्टन पुढच्या दिशेला हलते. जेव्हा पुश बटन सोडले जाते तेव्हा पिस्टन परतून येते. आता सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे घटक कशा प्रकारे लावायचे ते पाहूया. सर्वप्रथम ट्रेनर बोर्डवर दाखवल्याप्रमाणे या सर्व घटकांचे नियोजन करून घ्या. नंतर स्रोताला FRL ला आणि FRL ला 3 पोर्ट 2 वे वॉल्वच्या इनपुट पोर्ट 1 सोबत जोडा. पुढे 3 पोर्ट 2 वे वॉल्वच्या आउटपुट पोर्ट 2 ला सिंगल ॲक्टिंग सिलेंडरच्या इनपुट पोर्ट सोबत जोडा. सर्व जोडण्या नीट असल्याची खात्री करा आणि हवेचा पुरवठा सुरू करा. आता सर्किटचे काम तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पुश बटन दाबावे लागेल. जेव्हा तुम्ही पुश बटन दाबता तेव्हा पिस्टन पुढच्या दिशेने हलली पाहिजे. पुढे पुश बटन सोडा. जेव्हा तुम्ही पुश बटन सोडता तेव्हा पिस्टन रिट्रॅक्ट होते. पुश बटन दाबून आणि सोडून तुम्ही पिस्टनच्या हालचाली तपासू शकता आणि त्यानंतर असा निष्कर्ष काढू शकता की सिंगल ॲक्टिंग सिलेंडरची हालचाल 3 पोर्ट 2 वे वॉल्वद्वारे नियंत्रित करता येऊ शकते. चला, आता आपण फिटिंग करताना पुश वापरून
ट्यूब कशी जोडायची ते पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला रिंग मागे ओढण्यासाठी ग्रिप लागेल. मग पॉलीयुरेथेन ट्यूबला फिटिंगमध्ये ढकला आणि रिंग ओढा. आणि शेवटी लॉक पुढे जाण्यासाठी लॉक रिंग ढकला. आता आपण स्मॉल बोर सिंगल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरचे निर्देश आणि स्पीड कंट्रोलसाठी सर्किट तयार करणे या सत्राच्या अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. आता तुम्ही 3 पोर्ट 2 वे व्हॉल्व्हचा वापर करून सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची व साहित्याची यादी करू शकाल. सर्किटचे कार्य तपासण्यासाठी ट्रेनर बोर्डवर सर्किट असेंबल कसे करावे याची माहिती मिळवू शकाल आणि सेटिंगच्या दरम्यान ट्यूब लाईन्स कशा जोडाव्यात हे देखील दाखवू शकाल.